ओके, व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा प्रॉब्लेम नंबर 7 बघणार आहोत. ओके, हा प्रॉब्लेम आपण आज घेतोय. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ अ कंपनी आर अवेलेबल. Okay, the following particulars of a company are available. Number 1, equity share capital. इथे बघा तुम्हाला बॅलन्स शीट देण्याच्या ऐवजी काही पर्टिक्युलर्स दिले जे रिक्वायर्ड आहेत ते, आणि त्याच्यातनच आपण अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. कधी कधी असा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला विचारला जातो. इक्विटी शेअर कॅपिटल 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. इक्विटी शेअर कॅपिटल दिली, त्याच्या खाली प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलं 1,000 12% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड. ओके, त्यानंतर रिझर्व अँड सरप्लस दिलं तुम्हाला 15,000चं. टोटल असेट व्हॅल्यूड, ज्या काही असेट बाजू आहे तर त्याचं डायरेक्ट व्हॅल्युएशन दिलं तुम्हाला. टोटल असेटचं व्हॅल्युएशन किती आहे? 2,32,000. एक्सटर्नल लायबिलिटीज, क्रेडिटर 12,000चे, बिल्स पेबल 6,000चं आहे. ऍव्हरेज नेट प्रॉफिट पण ऍव्हरेज देऊन टाकलाय तुम्हाला 12,000चा, सॉरी 28,500. देन ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह ऍट 10% and normal rate of return in respect of the equity shares of this type of company is ascertained at 10%. ओके, आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला लावला. अतिशय सोपा आणि अतिशय कमी लिखाण तुम्हाला यामध्ये करावं लागणार, कारण सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेत. जितकं गरजेचं आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी सोडवणार आहात फक्त. ओके, आता इथे स्टेप नंबर 1, काय घेतो आपण? स्टेप नंबर 1, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर्स. आणि मग आता इथे बघा, स्टेटमेंट तयार करून घेऊयात. अमाउंट. आता इथे फर्स्ट घेतो आपण असेट्स. ओके, आता असेट इथं 1 by 1 देण्याच्या ऐवजी डायरेक्ट काय दिलं बघा, इथं डायरेक्ट टोटल असेट व्हॅल्यू दिलं. काय दिलं? टोटल असेट व्हॅल्यू दिलं. टोटल असेट व्हॅल्यू दिलं. ओके, आणि ते किती दिलंय तिथे? ते देताना तिथे दिलं येस 2,32,200. ओके, डायरेक्ट असेटची व्हॅल्यू दिली, एक एक असेट दिली आणि डायरेक्ट असेटची व्हॅल्यू दिली. आणि हेच तुमचं फर्स्ट होईल. मग इथे हेच काय होईल? टोटल फर्स्ट होईल. वेगळ्या असेट दिल्याने डायरेक्ट असेटची टोटल दिली त्यांनी. टोटल फर्स्ट किती? 2,32,200. ओके, आणि मग याच्यातून तुम्ही काय करता? लेस सेकंड. काय लेस करता? लायबिलिटीज. लायबिलिटीज लेस करता. मग आता लायबिलिटीज देत असताना तुम्हाला बघा इथे
एक तर प्रेफरन्स शेअर पण तुम्ही इथं लेस करून टाकता आणि आणखीन काही लायबिलिटीज दिल्या का तर यस एक्सटर्नल लायबिलिटीज दिल्या क्रेडिटर आणि बिल्स पेबल ते घेणार आहोत आपण. बघा पहिलं प्रेफरन्स शेअर कॅपिटल इथे घेऊयात आपण. प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्यानंतर क्रेडिटर्स दिले आणि बिल्स पेबल दिले. बिल्स पेबल पण दिलेत. बिल्स पेबल पण दिले. ओके, हे इतकेच त्या ठिकाणी दिले. मी फक्त एक चेक करतो प्रेफरन्स शेअर बरोबर आहेत का. ओके, $1,000च आहेत का ते. 1,100 इंच बरोबर आहेत. बरोबर आहेत. ओके, मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल केवढ्याचं दिलं बघा. 1,000 मल्टिपल बाय 100 1 लाख झाले ते. $1 लाख. त्यानंतर क्रेडिटर्स केवढ्याच दिले बघा बरं. 12,000. आणि बिल्स पेबल दिले 6,000 चे. ओके, एवढं लेस होईल तिथं. हे टोटल सेकंड झालं. किती येतात टोटल सेकंड बघा बरं. आणखी काही दिलंय का इथे. आणखी काही दिलेलं नाहीये. काही लेस नाही करायचं. रिझर्व्ह अँड सरप्लस नाही करत लेस आपण इथून. टोटल सेकंड झाली 1,18,000. ओके, आणि मग ते आपण काय करणार याच्यातून लेस करणार आहोत. हे काय आपलं टोटल सेकंड झालं. आणि हा आला इथे आपलं मग फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. किती. 1,32,200 वजा 1,18,000 किती येतात बघा बरं. किती येतात. 1,14,200. 1,14,200. ओके, आणि मग याच्यातून आपण मग स्टेप नंबर 2 काढतो, कॅल्क्युलेट करतो. स्टेप 2 काय. स्टेप 2 इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. ओके, आणि मग ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण. तिथं फॉर्म्युला घेतो आपण. काय. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, मग आता इथे घेतला आपण. मग फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर किती आपले 1,14,000. आणि अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती दिले 10,000 इक्विटी शेअर्स.
इक्विटी शेअर्स. ओके, 1,14,000 सॉरी 1,14,200 1,14,200 अपॉन 10,000 किती येतं बघा बरं मग. यस, तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट केलं. यस, रुपीज बऱ्याच जणांनी उत्तर पाठवलं. 11.42 पर शेअर. ही झाली फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड घेतोय आपण. सेकंड मेथड काय आपली, यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड. ओके, यील्ड व्हॅल्यू मेथडने आपण स्टेप फर्स्ट काय घेतो, ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट तुम्हाला डायरेक्ट दिला इथे बघा. द ऍव्हरेज नेट प्रॉफिट अर्न बाय द कंपनी 28,500 डायरेक्ट दिलाय तो काही कॅल्क्युलेट करण्याची जरुरी नाही. तो डायरेक्ट दिला. ओके, स्टेप फर्स्ट झाला आपला ऍव्हरेज प्रॉफिट. स्टेप सेकंड घेतो आपण. मग काय, मेंटेनेबल प्रॉफिट. बरोबर, मेंटेनेबल प्रॉफिट. स्टेप सेकंड घेतो मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार, मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार ऍव्हरेज प्रॉफिट मायनस पर्सेंटेज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. ओके, या पद्धतीने घेणार ते. मग ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करण्यासाठी मग आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट दिला 28,500. बघा, 28,500 ऍव्हरेज प्रॉफिट घेतला आपण. आणि मग त्याच्या किती टक्के ट्रान्सफर करायचा तो दिलेला आहे आपल्याला. मायनस जनरल रिझर्व्हला किती ट्रान्सफर करायचा ते सांगितलंय आपल्याला. तितकाच आपण तो घेऊयात. बघा, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह 10% दिला तो. %10 ऑफ 28,500 इतका तो दिला. इज इट क्लिअर, इतका तो दिला. ऍव्हरेज प्रॉफिट 28,500 मायनस 10% ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ओके, मग आता इथे 28,500 मायनस 28,500च्या 10% 2,850 2,850. मग 28,500 मधून तितकेशी गेले 2,850. तर किती शिल्लक राहतात मग, किती शिल्लक राहतात. तुम्ही आन्सर पाठवलंय. $25,650. ओके, त्यानंतर स्टेप नंबर 3 घेतो आपण. काय, कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ
ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. नुसतं कॅपिटलाइज व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परत त्याचा फॉर्म्युला घेता तुम्ही. काय घेता फॉर्म्युला? मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन number of upon normal rate of return multiple by 100. ओके, मग अमाऊंट टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्ये. मेंटेनेबल प्रॉफिट किती आपला? 25,650. ओके, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आहे. ओके, 26,650 25,650 अपॉन 10 मल्टिपल बाय 100 किती येतं बरं? कॅपिटलाइज व्हॅल्यू किती आली? 2,56,500. 2,56,500. आणि मग शेवटची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करतो आपण. स्टेप 4 काय काढतो आपण? यील्ड व्हॅल्यू. each equity share. त्याचा फॉर्म्युला घेतो आपण. काय घेतो फॉर्म्युला? यील्ड व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. यील्ड व्हॅल्यू किती मग? सॉरी, यील्ड व्हॅल्यू म्हणतो कॅपिटलाइज व्हॅल्यू. सॉरी, कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. आता कॅपिटलाइज व्हॅल्यू वरती काय कॅल्क्युलेट केली आपण? 2 लाख कॅपिटलाइज व्हॅल्यू 2,56,000. $2,56,500 आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती? 10,000. आपण आताच बघितलं. 10,000 शेअर्स. 2,56,000 आपण 10,000 किती येते व्हॅल्यू? बघा बरं, व्हॅल्यू किती येते? 25.65. 25.65 पर शेअर. ही आली आपली यील्ड व्हॅल्यू. आता ही झाली आपली इंट्रान्सिक व्हॅल्यू, ती आली 11.42. आणि ही आली तुमची यील्ड व्हॅल्यू, ती आली 25.65. आणि मग आपण तिसरी मेथड घेतो इथे.
काय फेअर व्हॅल्यू मेथडने प्रॉब्लेम सोडवतो आहोत आपण. मग फेअर व्हॅल्यू मेथडने प्रॉब्लेम सोडवत असताना आपण त्याचं इक्वेशन तयार करतो. काय इक्वेशन तयार करतो? दोन्ही व्हॅल्यू घेतो आणि डिवायडेड बाय 2 करतो. काय घेतो इथे? पहिली इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन इंट्रान्सिक व्हॅल्यू अपॉन इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. मग आता इथे इंट्रान्सिक व्हॅल्यू किती दिली आपल्याला? इंट्रान्सिक व्हॅल्यू दिली 11.42 प्लस 25.65 यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. किती येते बेरीज? बघा बरं, बेरीज किती येते? दोघांची प्लस किती येते? 11.42 अधिक 25.65 किती येते? दोघांची 37.7 अपॉन 2 म्हणजेच तिथे येते फेअर व्हॅल्यू येते इथे 18.53 18.53 पर शेअर. समजला का प्रॉब्लेम? ओके, बघा हा प्रॉब्लेम होता. मग आपण काय केलं याच्यावरनं? पहिली स्टेप फर्स्ट डायरेक्ट घेतली, इथे घ्यायला पाहिजे होतं मेथड फर्स्ट. नेट असेट मेथड. ओके, त्याच्यामध्ये मग स्टेप फर्स्ट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर काढला आपण, असेट मायनस लायबिलिटीज. त्यानंतर इंट्रान्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याची, नंतर यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला होता, मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, नंतर कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, नंतर यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. नंतर यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाल्यानंतर फेअर व्हॅल्यू मेथडने आपण दोघांचा ॲव्हरेज काढला आणि ते आलं 18.53 पर शेअर.